निघालेल्या पदयात्रेचं नेतृत्व आदरणीय महेश पाटील, तालुका अध्यक्ष आदरणीय बालाजी पाटील, पांडुरंग पाटील खडसे, आमचे डॉक्टर शिकारे साहेब, शत्रुघ्नदादा भगवानी जाधव, संजय जोशी, बाबुरावजी मुंडीकर आणि या परिसरातले सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधूंनो, या सरकारच्या काळामध्ये भांडवलदारी व्यवस्था वाढू लागली आणि भांडवल मोठ्याला मोठं आणि छोट्याला छोटं करण्याचं काम या सत्तेमध्ये होत आहे आणि प्रशासक असल्यामुळं अधिकारी तर सगळे मागून गेले. अधिकाऱ्यावर कोणाचं प्रमाण राहिलं नाही. शासनानं जनतेच्या मागणीची, जनतेच्या तक्रारीची दखल घेणं सोडून टाकलेली आहे. कोण काय करणार आहे असं हे आता सध्याचं वातावरण आहे. बाबासाहेबांना पूर्वी 50 वर्षाच्या खाली आपल्याला सांगितलं आहे की ज्या दिवशी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्ष राहणार नाही तेव्हा लोकशाहीचा अंत होईल हे 100% खात्री बाबासाहेबांना आपल्याला 100 वर्षापूर्वी. तसंच वातावरण या सत्तेच्या काळामध्ये घडतंय. म्हणून आता लोकांसाठी, जनतेसाठी लढणारे तेव्हा बाळासाहेब सर्व असे बाळासाहेब ठाकरे होते, तर आता उद्धव साहेबच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि भीमशक्ती या संघटना लढत आहे. फक्त लोकांच्या न्याय हक्काच्या अधिकारासाठी ही संघटना काम करते. बाकी सर्व सत्ताधारी पक्ष हे भांडवलदार लोकांना मोठं करते. म्हणून आपल्याला जागृत होऊन या लोकांच्या न्याय हक्कासाठी उद्धव साहेब असतील, आदरणीय आमचे राहुलजी गांधी असतील, यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम आणि शेतकऱ्याला, बेरोजगाराला रोजगार देण्याचं काम आपल्याला महेश पाटलासारख्या आणि बालाजी पाटलासारख्या नेतृत्वाचं काम करणं गरजेचं आहे. आज ठाणेगाव ते देगलूरचा रस्ता बघितला तर अतिशय दयनीय अवस्था या रस्त्याची आहे. वयवरच लोक येताना मरण मारणारे पण त्या रस्त्याला आम्हाला जायचं नाही, प्रवास करायचा नाही अशी मनस्थिती या वयवरच लोकांची झालेली आहे. हे प्रशासन डोळे बंद करून झोपलेले आहे. गुत्तेदाराची हात मिळवणी करून अगदी शांतपणे लोकांचा तमाशा बघण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. म्हणून आपल्याला असे मोर्चे लोकांना न्याय देण्यासाठी काढावं लागेल आणि हा जो मोर्चा तुम्ही सर्वांनी काढलेला आहे तर सर्वांचं मी अभिनंदन करतो. आपल्या या सर्व मागण्याला आमचा काँग्रेसचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि महेश पाटलाचं, बालाजी पाटलाचं, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो. ही लढाई अशीच चालू ठेवा. आम्ही आमच्या सोबत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.